नमस्कार मित्रांनो, जीवनवेद चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बिलायत या गुणी व औषधी गुणांनी युक्त असणाऱ्या वनस्पतीच्या औषधी गुणांची माहिती बघणार आहोत। यामुळे स्त्रियांचे पुरुषांचे दोघांचे नपुसकत्व किंवा वांझपणा दूर होण्यास सहज मदत होते। स्त्रियांसाठी हा अत्यंत गुणकारी उपाय आहे। बघा, यामुळे जुना दाद, घाव, खाज, खरजू, त्याचप्रमाणे दमा मिटण्यासाठी उपयोगी उपाय करता येतात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे रोपटे वांझपणा आणि मूल न होणे ही समस्या मुळापासून संपवते। हे रोपटे भारतात सर्व ठिकाणी आढळून येते। बघा, याचा मुख्य जो आढळणे म्हणजे किंवा ठिकाण प्रदेश हा शुष्क असतो, म्हणजे ज्या ठिकाणी दगड वगैरे असतात असे। हे आपल्या नदीच्या काठी, शेत, नाला, गावाच्या रस्त्याच्या बाजूला, शेतात कोरडं शेत असतो, काळे शेत असतात, या ठिकाणी पाहायला मिळते। ह्या दोन प्रकार असतात आणि दोन प्रकारची फुलं येतात। बघा, फुले असणारी जे असती एक आणि विना फुलांची एक, अशा दोन वनस्पती असतात। ह्या दोन्ही रोपटे अत्यंत औषधी असून त्या दोन्हींचे गुण सारख्याच प्रमाणात असतात। याची पाने काटेरी व तोडले तर सोनेरी रंगाची दूध त्यातून बाहेर पडते। मित्रांनो, तसं तर याचे खूप औषधी गुण आहेत, पण आज आपण फक्त काही विशेष गुणांविषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, वांझपणा म्हणजे मूल न होणे यावर ही खूप गुणकारी वनस्पती आहे। वांझपणा ही रक्तात शुक्राणूच्या कमतरतेमुळे होणारी समस्या आहे। माणसाची जी सगळी जीवनात सर्व गोष्टी असतील आणि मूल नसेल तर त्याला ते दुःख खूप मोठे असते। त्यावर इलाज म्हणून बिलायत आपण पुढील प्रमाणे वापरू शकतो। बघा, बिलायतीच्या मुळांची साल काढायची, ती सावलीत घालवायची म्हणजे वाळू घालायची, त्याची पावडर बनवायची आणि सकाळी रिकामी पोटी 1 ते 2 ग्रॅम 1 कप दुधासोबत नियमित सेवन करायचं। याच्या नियमित सेवनानं तुमची जी वांझपणाची आणि धातू रोगाची जी समस्या आहे ती 14 दिवसामध्ये निघून जाते। जर ही समस्या जास्त असेल किंवा खूपच प्रॉब्लेम असेल तर 14 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला तो सलग करावा लागेल उपाय। जर आपण याच्या मुळं धुली, समजा मुळं काढायची, धुवायची, त्याची पावडर बनवायची आणि रोज सकाळी मिश्री माहिती असेल ना तुम्हाला, मिश्री सोबत 1 चम्मच सेवन करायचं, तर नपुंसकता किंवा त्या व्यक्तीचं नामर्दगी कमी होण्यास मदत होते। बघा, महत्वाचा आणि अत्यंत गोष्ट अशी की नपुंसकता जी आहे ती बिलायतच्या मुळाचं पावडर आहे त्यानं 100% संपते। हे काय करायचं की वडाचं दूध म्हणजे चीक, ते आणि हे बिलायतचं पावडर एकत्र करायचं, त्याच्या वाटाण्याच्या आकाराच्या गोळ्या बनवायच्या, सलग 14 दिवस सकाळी आणि संध्याकाळी घ्यायच्या, तर मूल न होण्याची जी समस्या आहे ती समाप्त होण्यास मदत होते। एखाद्या व्यक्तीला दमा, अस्थमा असेल तर त्या व्यक्तीने काय करायचं की या मुळांचं चूर्ण 1-2 ग्रॅम रोज दुधासोबत आणि किंवा दूध नसेल तर गरम पाण्यासोबत घ्या, अस्थमा नष्ट होण्यास मदत होते। या बिलायतच्या मुळीचं पावडर बनवायचं आणि ते जिऱ्यासोबत किंवा जिरे नाही मिळाले समजा तर तुम्ही धने पावडर याच्यासोबत मिक्स करायचं, दोन्ही मिक्स करायचं आणि ज्या ठिकाणी खाज, खरजू, गचकरण, रिंग किंवा दाद म्हणतात, अंजूत म्हणतात, तर त्याच्यावरती लावायचं। अंजूत नष्ट होण्यास मदत होते। 6 ते 7 दिवसामध्ये ते अंजूत गायब होतं। अशी अत्यंत म्हणजे गुणकारी उपयोगी बिलायत आहे। या बिलायतचा वापर तुम्ही करा आणि तुमच्या समस्या मिटवा। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब